What are you waiting for? Just put on your shoes and start exercising. Start cycling. आणि आमगेले आता हांव 68 year old, but when I am on cycle, I am just 18. तश कसं नाही जायना म्हणून आम्ही गेल्या एडवाईस सगळ्यांक त्यांची एक पण पडली म्हणून सायकल केन्ना बंद करचे ना. अगेन अँड अगेन यू हॅव टू डू इट. नेवर गिव्ह अप. आय नेवर गिव्ह अप. सगळ्यांना नमस्कार. सारस्वत कनेक्टच्या या चॅनलाचेर तुम्ही सगळ्यात स्वागत असा. आज आमच्या चॅनलाचेर एक स्पेशल गेस्ट आयिल्लो असा. ह्या गेस्टाक इंट्रोड्यूस करताना म्हाका भारी खुशी जातर असा. सायकलिंग हो प्रत्येकाला सांडपणीचो उडगासातलो विषय, पण ह्या व्यक्तीन मात्र ह्या विषयाक रिटायरमेंट नंतर एक विश्व बनयला सापडले. तांगेल जिद्द, तांगेल निरोगी लाईफस्टाईल हे आमगेल खातीर एक प्रेरणादायी उदाहरण असा. तांकां आईल प्रॉब्लेम्सांक फेस करून तांणी वाट काढत काढत मुखार गेले आणि तरेतरेची मेमरीज क्रिएट केले. आज आम्ही तांगेल सायकलिंगाची आवड, तांक प्रवासात आयिल्लं आव्हान आणि तांगेल अनुभव या विषयाचेर एक सुसंवाद करूया. टाइम वेस्ट न करता ह्या 68 इयर्साचे यंग सायकलिस्टाक मेळ्या. चला, मंगला पै मॅम, आमगेल यंग सायकलिस्ट आज आमगेल चॅनलाचेर आयिल्ले आसा. तुमगेल मनापासून स्वागत मॅम. नमस्कार. तुम केन्नापासून सायकलिंग स्टार्ट केले? वय 8 वर्ष असताना सायकलिंग सुरू केले. म्हणजे बाप्पाकडे मिळायचे एक मस्त लोक येत आशिल्ली आणि पुरं सायकल घेऊन येत आशिल्ली. ते पळोवन म्हाका मस्त इन्स्पायर झाले आणि मला बापाक म्हणलें म्हाका शिकता म्हणून बापान म्हाका 8 वर्ष असताना सायकल शिकयलें. सायकलिंगान तुमगेल आरोग्याक कशी फायदो जालो? सायकलिंग सदां केल्ल्यामुळे म्हाका मस्त आरोग्यांत फायदो जालो. रिटायरमेंट एजार 57-58 म्हाका मस्त हेल्थ इश्यू आशिल्ले. ब्लड प्रेशर हाय आशिल्ले आणि लेथार्जी आशिल्ले आंगांतू आणि राईट नी पेन आशिल्ले. सो हांव डॉक्टराक गेली. 1 मिनिट बरें मरचून बसचें जायना. डॉक्टर म्हणालो एज रिलेटेड प्रॉब्लेम आसा. हांव म्हणलें आतां कसं करचें, कसं कोणी सोल्युशन सांगात. आनी कॅल्शियम टॅबलेट आनी म्हाका विटामीन डी आनी दिलें. हांव म्हणलें खाली हें घेवन कशें जातलें आनी कसन करता हांव म्हगेलें दूख गुण जावपाक जाल्यार म्हणून. तेन्ना डॉक्टर म्हणालो तूं योगा करी, चेरार बसून योगा करी, स्विमींग करी, सायकलिंग करी. सो म्हाका ते सायकलिंग म्हणजे ल्हानपणी पासून पॅशन आशिल्लें म्हणून फर्स्ट टायम हांव सायकल करचें स्टार्ट केलें. नंतर थोडं स्विमिंग केलें, चेरार बसून योगा केले. हे सगळे केले की सुमार वर्षांना 1-2-4 वर्षांनी म्हगेले पांयाक दुखी कंप्लीट गुण जाली. आता हांव ट्रेकिंग वरी करूं शकता. सगळे कडेन धांवचें जाता, चमकुचें जाता. कितले 10 किलोमीटर चमकल्यार म्हाका पांय दुखना आनी सगळें करचें जाता. आतां म्हाका शुगर ना, कोलेस्ट्रॉल ना, हाय ब्लड प्रेशर ना, कसलें ना. आणि हे फॉर फिजिकल जालें आनी मेंटली ऑल्सो. हांव ग्रुपां भितर सायकल करता. मस्त लोक मेळटाचे, आमी भायर वताची, उलयताची, ओटू ब्रेकफास्ट करताची, पिकनीक करताची. त्यामुळे म्हगेलें मेंटल हेल्थ बरी बरें आसा आनी मस्त खुशी जाता. सायकलिंग म्हळ्यार मस्त हे पूर्ण बेनिफिट्स मेळटा सायकलिंग केल्यार. हा, आणि प्रोटीन म्हाका प्रोटीन पावडर लागना. मस्त लोक सद्दां सकाळी प्रोटीन पावडर खातात. ते घेतले स्ट्रॉंग जाताची नाजाल्यार क्रॅम्प्स जाताची म्हणून. हांव ते नॅचरल डायटान म्हगेलें घेता. हांव सद्दां बॉयल्ड एग्स खाता, एनी खंयच्याय रूपान खाता. आमलेट ऑर दीस थिंग ऑर कसरी करून एग फ्रेंच टोस्ट ऑर एग करी, एग्स खाता, फिश खाता, चिकन खाता, स्प्राउट्स खाता अँड सॅलड खाता. आणि ऑल पुरा ऑइली थिंग्स, तेलाचें खाण पुरा हांव बंद केलें. भजी, वडापाव, समोसा ते पुरा हांव खायना. तशें म्हगेल्या आरोग्यात बरें आसा. पण कसले सप्लिमेंट कसले घेवका म्हणना. खाली कॅल्शियम गुळी आसा आणि हे आसा आनी कसले म्हाका प्रॉब्लेम ना लायफात. आमगेल व्ह्युअर्सांक तुम्ही कसं रुटीन फॉलो करता सायकलिंगा सांगता वे? सदां सकाळी आमी 5:30 उठा न्हू, 6 घंटे भितर रेडी जाताची आणि 6:15 म्हणटा आमी सिद्धिविनायक टेम्पल आले की सगळे लोक प्रेझेंट उरताचे. आमी रात्री पोस्ट राईड पोस्ट करताची नेक्स्ट पयले दिवस आणि नेक्स्ट डे पुरो नांव घालताची आणि सगळे लोक थंय येताची आणि मेळ्ळा आमी सद्दां राईड करताची. विंगड जाग्यार आमी वताची. जुहू बीच, कार्टर रोड, बँड्रा फोर्ट आणि माउंट मेरी चर्च, अशी विंगड जाग्यार वताची. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्रायव्ह, वर्ली सायकल ट्रॅक, हाजेली सायकल ट्रॅक, गिरगांव चौपाटी. मग मजा येतात आणि ते चेंज उरता. नाजाल्यार एका कडेन सदां तर इट बिकम्स लायक मोनोटोनस. आमी आणि मस्त सुंदर फोटो काडटाची. पावस उरो, वार उरो, वत उरो, कसं नाही उरो, आमगे सायकलिंग रुटीन बदलना, चेंज जायना, केन्ना बंद जायना. आमी केन्ना करचेची आणि सगळे लोक रेडी उरताचे सायकलिंगाक येवच्याक. ओटू मेळच्याक सगळं उत्सूक असताचे. म्हळ्यार सगळे ओटू मेळचे, उलोवचे सगळं करून. आणि सायकलिंगा निमित्त आमी मस्त सगळं शिकली. डिसिप्लिन शिकली. सकाळी बेगी उठाचे, रेडी जावचे, टायमार वचून पावचे,
त्याची टाइम मॅनेजमेंट आणि सगळ्या उठून मेळचे एकमेकांना हेल्प करचे, कोणाक ट्राफिका खंय दिसता तांकां तांकां हेल्प करचे, थोडे लोक स्लो असताची सो आम्ही तांगे लोक स्लो सायकलिंग करचे रस्त्यारी, तशें आमी मस्त आणि सोशल बॉन्डिंग सगळे लोक तसं आमी मस्त सगळं शिकली सायकलिंगान मी. आयुष्य आणि सायकलिंग हे तुम्ही कशी कनेक्ट करतात? हांव सपनान तरी केन्ना लेखील ना की मी रिटायरमेंट लायफ इतली कलरफुल आसतली म्हणून, म्हणजे इतली फ्रेंड्स जातली, हांव इतली खुशेन उरतली म्हणून केन्ना लेखील ना. हे ऑल बिकॉज ऑफ सायकलिंग. हांव सायकलिंग जर 57, 58 स्टार्ट केलें, 10-11 वर्सां हांव सद्दां सायकलिंग करता, इतलो गुर्त जाला, म्हाका इतले बेनिफिट्स मेळ्ळे, म्हगेले हेल्थ इश्यूज पुरो कमी जाले आनी म्हाका बोर म्हणजे केन्ना ना, केन्ना खाली बसचेक टायम ना. हांव सकाळी सायकलिंग करता, कडेन हांव योगा करता, कडेन हांव जिम जॉइन जालें, स्ट्रेंथ ट्रेनिंग करचें तें करता आनी देन आफ्टर 7 o'clock इन द नायट हांव चेडूंक एडल्ट्सांक बरो सायकल शिकयता. मस्त लोक सायकल शिकते इन्स्पायर जाताचे. आय एम व्हेरी हॅपी. एक 8 year old शिकयले कोलाबान तू, तिगे 3 सायकल घेतले, तिगे अम्मान सायकल घेतले, तिगे अण्णांनी सायकल घेतले आणि तिन्ही लोक सायकल चलयताची. आता हांगा तशी माटुंगा इस्टान तो एक नप्पू गार्डन म्हणून आसा, थंय हांव मस्त लोक 10-12 चेडूं हांव सायकल शिकयले आनी तांचे भितर एक 7 year old जिया म्हणून आसा, तिगे ग्रँड मदर 65 year old शी वॉन्ट्स टू लर्न ती कशी सायकल शिकची आसात. हे पळोवन म्हाका मस्त खुशी जाता. म्हगेली 69 year old सायकलिंग स्टुडंट आसाची आणि आमगेले आता हांव 68 year old, पण वेन आय एम ऑन सायकल आय एम जस्ट 18. आणि आमगेले पेडल वॉरियर्स म्हणून सायकलिंग ग्रुप आसा, मस्त प्रेमळ आणि कॅरिंग लोक आसात तातूंत. आमी सगळे मेळून सगळ्या बर्थडे सेलिब्रेशन करताची, उठून सद्दां रायड करताची, लॉंग डिस्टन्स रायड करताची, लोणावळा वताची, पनवेल वताची, न्यू मुंबई, ठाणे, नॅशनल बोरिवली पार्क आणि खंय कसं इव्हेंट आसता वी गो देअर अँड वी आमी मॅरेथॉन आसलेली तांकां पायलटिंग करताची, कोणाले सायक्लोथॉन आसल्यार आमी वचून तांगेले व्हॉलंटियरिंग करताची, हेल्प करताची, ट्राफिक आनी हें नाशी. पयलीं ठाणा भितर किड्स सायक्लोथॉन जालें, ताका व्हॉलंटियरी केलें, कितली खुशी जाली. 300-400 चेडूं सायकल शिकयले. तशी आमगे मुंबईन तरी करता आमी ट्राय करता आसाची, मुंबई चेडूं आमी एक प्लॅटफॉर्म दिवका म्हणून आमी ट्राय करता आसाची. आनी एक हे म्हगेल्या लायफांत देवान बरें केलें कसं म्हळ्यार म्हाका एक बेस्ट फ्रेंड म्हगेली वर्षा, ती म्हगेल्या धाकली भयणी म्हणून कितें जाल्या. ती इतली प्रेमळ आसा आनी इतली म्हगेली केअर करता. म्हाका कसलेचे हे ना म्हळ्यार ती वर्षा आसा म्हणून ते हाजेर हांव खंय जावं वचूं शकता, कसं जावं करूं शकता. आणि त्याने ती म्हगेल्या आंगान तरी मस्त पॉझिटिव्हिटी आयल्या आणि वर्षा हॅज बिकम लायक माय फॅमिली. आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मुळे की हांगा बरेच चॅलेंजेस असतात. हे चॅलेंजेसाक तुम्ही कशी ओव्हरकम केले? स्ट्रेट रस्ता असल्यारी हांव कितले चालू शकता, 100 किलोमीटर 200 किलोमीटर, म्हाका कितले काही फ्रो जायना. देन स्टीप एलिवेशन जर आयले तेन्ना म्हाका अग्ग येता, म्हळ्यार ब्रेथलेस जाता. तेन्ना हांव कसं करचें, थोडे वेळ रावचे आनी प्राणायाम करचे, अनुलोम विलोम करचे, नाडी शोधन प्राणायाम करचे. अशें थोडे वेळ केले नंतर म्हाका वापस कडे एलिवेशन चडचें जाता. सो दॅट वे हांव ते ओवरकम करता. आनी हांव डॉक्टराक घेवन गेले हे प्रॉब्लम म्हाका सहन करता म्हणून. सो डॉक्टरान म्हाका सांगलें सद्दां माळे मेट्टे वयर चडचे तुका देवचे प्रॅक्टीस कर, वयर चडचे प्रॅक्टीस कर म्हणून. तें पुरो केले नंतर म्हाका ट्रॅकिंग बरी करचो जाता आनी वयर चडटना खंय अग्ग येना. हांव ती गिरनार परिक्रमा गेलेली तेन्ना आमी 5000 स्टेप्स वयर चडली देंवली, कसलो त्रास जालो ना देवा देयना. आणि लाईट्स पयलीं हांव मस्त अशी केअर घेनाशिल्ली लायट्सा बद्दल, बरे लायट यूज करनाशिल्ली. तेन्ना एक दिवस हांव पडली तेन्ना म्हाका अनुभव जालो की ब्रायट फ्रंट लायट आनी ब्लॅक लायट दोनी सगळे ब्रायट उरका, सो दॅट आमकां बाकी लोकांक आमी बरोबर दिसता की सायकल आसा म्हणून. तेन्ना एक्सिडेंट एवॉयड करचो जाता. ताका आतां हांव व्हेरी हांव मस्त केअरफूल आसा ते यूज करता. आनी हांव हे सगळे प्रॉब्लम येवचे ना म्हणून म्हगे सायकल समा मेंटेन करता. खंय लॉंग रायडान वचचें असल्यार अदरवायज ऑल्सो टायमार सर्विसींग करचें, ब्रेक्स चॅक करचें, ऑयलिंग करचें, सगळें करून घेता. तेन्ना म्हाका कसलें खंय प्रॉब्लम येना केन्ना सायकलाचें. सायकल करतना ते पण तरी एक पण पडली की सायकल बंद करतात तशें काय उरना. सायकल स्किड जाता, केन्ना आमी लागीं उलयता आसतना सायकल लागे हँडलबार उठ्ठे येता तेन्ना पडटाची, कसलें प्रॉब्लम येता. तेन्ना कसलें भिवचें ना, वापस येवन उठाचें आनी सायकल करचें, तशें कसलें जायना. म्हणून आमगेले एडवायस सगळ्यांक तेंची, एक पण पडली म्हणून सायकल केन्ना बंद करचें ना. अगेन अँड अगेन यू हॅव टू डू इट. नेवर गिव अप. आय नेवर गिव अप. तुम्ही आतापर्यंत जो हो प्रवास असा त्या प्रवासातला तुमचे मोस्ट मेमोरेबल एक्सपिरियन्स आमगे बरोबर शेअर करतावे तुम्ही? बरं 2025 आणतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं फिट इंडिया मुवमेंटा थ्रू एक सायकल राईड आयोजित केलं. तातूंत देशाचे सगळे वेगवेगळ्या राज्यांतून सायक्लिस्ट लोकांक निवड केले
तर 2000 एप्लिकेशन आयिल्ले तू तांणी 150 रायडर्सांक चूज केले. तांत हांव म्हगेलें एक नांव आशिल्लें. सो हांव म्हाका मस्त खुशी जाली वेन आय गॉट दॅट. म्हाका ते लेटर केन्ना मेळ्ळें म्हाका मस्त खुशी जाली. तेन्ना महाराष्ट्रांत न्हू हांव एकच महिला. टोटल 150 रायडर्सां भितर ओन्ली 6 लोक आशिल्ले महिला. 6 लोक. दिल्लींतल्यान दोनी, हैदराबादच्यान दोनी, एक लुधियानाच्यान आनी वन मी हांव महाराष्ट्रांतल्यान. ते डेअर टू डेअर म्हणून सायकलिंग इव्हेंट कंपनी तांणी दिल्ली करचें. सो तांणी ते बरे रितीन मॅनेज केलें. कोणाक कसले सायकला त्रास जाल्यार हें करचें सकट. म्हगेल भाव म्हणून धुव आनी म्हाका न्ही सगळे सपोर्ट करतात सगळे सायकलिंगाक. दे आर व्हेरी म्हाका मस्त प्राऊड आसा तांणी म्हगेल बद्दल. जाल्यार आतां हें कश्मीर टू कन्याकुमारी हांव वता म्हळ्यार की तांणी बेगीन दिली कडेन हांव ताका सांगलें पळय हांव आरामात चलयता. म्हाका कॉन्फिडन्स आसा आनी हांव कसलेय प्रॉब्लेम आयल्यार हांव फुडलें वापस येता आनी हांव ते कंटिन्यू करना म्हूण सांगना पळोवन तांणी खूश जाली. आनी हांव जाल्यार म्हगेल मनांत आशिल्लें म्हाका दिशिल्लें ना की हांव करूं शकना म्हणून. हांव करूं शकता म्हणून हांव पॉझिटिव्ह एटिट्यूड घेवन गेली. आनी देवा वयर भरोसा. हांव देवाक मस्त मानता. सिद्धिविनायक देवा मस्त मानता. देवाक सांगून घेतलें की म्हजे बरे रितीन प्रवास जावो म्हणून. आनी हांव ते गेली. आमगे रुटीन अशें आशिल्लें 16 days भितर आमी 4200 किलोमिटर कंप्लीट करपाक आशिल्लें. सद्दां सकाळीं आमी 5 गंटे उठचे. 5:30 आमगे लगेज ट्रकां दवरता आनी 6 o'clock शार्प आमगे फ्लॅग ऑफ. ताजे 70 किलोमिटर चलयल्या नंतर आमकां ब्रेकफास्ट न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट दिता आशिल्ली सगळे गव्हर्मेंटा तर्फे. 100 किलोमिटर जाल्या नंतर आमकां लंच मेळत आशिल्लें. ते लंच जाल्या नंतर जाल्यार थोडो वेळ रेस्ट करीत ताका बरी सोय आशिल्ली. आनी ताजे नंतर आमी उरिल्ले आमी रात्री ते करचे. सो सदां सेम रुटीन. सकाळीं उठ रात्री कडेन घरा हॉटेलां वचचे, डिनर खावचे, न्हावचे, न्हिदोवचे आनी सेम रुटीन इज बी फॉलोड नेक्स्ट 16 days. जाल्यार आमकां एक दिवस रेस्ट दिशिल्लो ना की करचे नाका म्हणून. सगळे लोक तितलेच उत्साहान उठत आशिल्ली, तितलेच उत्साहान चलयत आशिल्ली. आनी वेगळे वेगळे सायकल सवारां उठून सायकल करून आमकां मस्त आनंद मेळ्ळो. सगळे लोक आमी एकच म्हूण लेखत आशिल्ली. हे गव्हर्मेंटान आयोजीत केलें रायड फॉर युनिटी रायट जालें, करेक्ट जालें. सगळे लोक एकमेकांक हेल्प करता आशिल्ली कसं नाही जाय जाल्यार. आनी तसो आमकां मस्त मजा आयली. आनी आमी 16 दिवस आमी कन्याकुमारी वचून पावली आनी सगळे लोक खुशी जाली. हे म्हगे लायफा भितर एक मेमोरेबल एक्सपिरियन्स आसा. तुमगेल ड्रीम डेस्टिनेशन कितेंच नाही? हांव आमगेल भारत देशांत इंडियांत मस्त राज्यांत सायकल केल्या. आनी म्हगेलें एक ड्रीम आशिल्लें की पुणे टू पंढरपूर ती सायकल वारी करता म्हणून. हांव 3 पण रिजिस्टर केले आनी कांय तरी अडचण आयली आनी म्हाका करचें जायना. हे पण म्हाका 20th जून हांव पुणेच्यान पंढरपूर सायकल वारी कंप्लीट केली आनी म्हाका मस्त खुशी जाली. अशी आतां म्हगेलें एक ड्रीम आसा म्हळ्यार कसं न्हय हांव मस्त देशांत सायकल चलयल्या. आनीक मस्त देश खंयचे कंट्रीज हांव वता थंय पुरो म्हाका सायकल एक्सप्लोर करता म्हणून. आतां पर्यंत हांवें नेपाळ, भूतान, श्रीलंका, थायलंड, ग्रीस, दुबय, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, UK अशे इतले देशांत सायकल चलयल्या. आनीक मस्त कडेन वचका वर्ल्डान तूं आनी थंय सगळे कडेन सायकल चलोवका आनी सायकलारी एक्सप्लोर करता हें म्हगे ड्रीम आसा. आनी एक ड्रीम म्हळ्यार आमगे इंडिया वरी भायर हांव इतले कडेन सायकल चलयल्या सगळे कडेन सायकल पाथ आसा आनी सगळे लोक सायकलिस्टाक रिस्पेक्ट करताची. आमगे इंडियान तशें ना. ते आमगे इंडियान तरी अशी चेडवांक सगळे सिटीजांत सायकल सायकलिंग ट्रॅक करता. सो सगळे चेडवान सायकलारी स्कूला वता तशें जावका आनी कॉलेजा वता तशें जावका, कामां वता आनी कामां वता तशें जावका. तांकां भिवचे ना की कोणी येवन आमगे ट्राफिकाचे तशी तें स्वप्न एक म्हगेलें साकार जावका म्हूण हांव केन्ना आशा करता. आमगेल व्ह्युअर्सां खातीर तुमगेल कसो मेसेज आसा माय? एम्प्टी माइंड इज डेविल्स वर्कशॉप. हे सगळ्यांनी आयकल्लें आसा. ताका कोणी न्ही खाली बसच्याक ना घरांत. तुम्ही घरा खाली बस नाका. घरातून भायर पडा, लोकांक मेळा, मित्रां मेळा, तांगेले उलया, सोशल लायफ एक्टीव दवरचे मस्त खूब महत्वाचें आसा. आनी म्हगेले टायम ना, व्यायाम करचे टायम ना हे एक्सक्यूज केन्ना करूं नाका. तुमगे स्वताक तरी एक अर्ध तास 1 तास टायम काढा आनी एक्सरसाइज करा. कसले एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, स्विमिंग करा, रनिंग करा, बॅडमिंटन खेळा, जिम्मा वचा, कसं करा पण समथिंग थोडे तरी काहीतरी तुम्ही स्वतःसाठी करा. आणि वय झाले लोक म्हणतात आता म्हगेले वय झाले हांव कशी व्यायाम करू, तशी काय एज इज जस्ट अ नंबर. खंयचे वयांत आमी कसं करू शकतात. आता हांव हे एजार 68 हांव जिम जॉईन केला आणि फॉर वेट ट्रेनिंग करता सो दॅट माय मसल्स विल बी स्ट्रॉंगर. हांव एज जाता म्हगेली मसल स्ट्रॉंग उरतली म्हणून.
तर तुम्ही पण करू शकता, सगळे लोक करू शकता. हा, सगळ्यांनी एक बकेट लिस्ट तयार करा आणि ती पूर्ण करा. तुम्ही कसं इच्छा असा हे लाईफान सगळी पूर्ण करा. आणि एक मी सांगते म्हणारी, सगळ्या लोकांनी सायकल चालवलेली, स्कूल कॉलेज ऑफिस सगळ्यांनी सायकल चालवून गेलेली, कितले आमगेले तांगेले पेट्रोला खर्च उरतलो आणि तांगेले आरोग्य बरें जातले आणि कितले आमगेले एअर पोल्युशन कमी जातले, ते पोल्युशन मस्त कमी जातले, ते लक्षात दवरका. आणि सगळ्यांनी आपल्या जीवनात ऑक्युपाय जावरचे ट्राय करका, प्रयत्न करका. आणि एटिट्यूड बदलका, लाईफा बद्दल आपले एटिट्यूड बदलका. खाली केन्ना बसशाक ना. आता नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू वर्क हार्ड फॉर इट. मस्त लोक आजकाल मोबाईलान तू वेळ खर्च करतात, ते तशी करनाशिबो. तुम्ही मोबाईल इम्पॉर्टंट असा, बट मोबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट. तुमगेल फिटनेस जर्नी खूप इन्स्पायरिंग असा आणि तुमगेल ह्या मुखाल प्रवासा खातीर आमगेल चॅनला तर्फे तुमकां बेस्ट विशेस. आणि अशीच तुमगेल यश मेळत वरो म्हणून रामदेवाकण प्रार्थना आमगेली. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमगेल मंचार आयिल्ल्या बद्दल धन्यवाद.